निलेश चव्हाण विरोधात पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। वैष्णवी अगवडेच्या आत्महत्येनंतर निलेश चव्हाणने तिचं बाळ बेकायदेशीररित्या ताब्यात घेतलं होतं। वैष्णवीच्या माहेरचे कसपटे कुटुंब बाळ परत मागायलाही गेले होते, मात्र निलेश चव्हाणने त्यांना बंदुकीचा धाक दाखवल्याचा आरोप आहे। अखेर निलेश चव्हाण विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। वैष्णवी अगवडे प्रकरणी हत्येच्या पद्धतीनेच चौकशी होईल असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले। वैष्णवीची ऑडिओ क्लिप तिच्या माहेरच्यांचं म्हणणं यावेळी लक्षात घेऊन चौकशी करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। वैष्णवी अगवडे आत्महत्या प्रकरणात आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे, हीच आमची भूमिका असल्याचं खासदार सुप्रिया सुळेंनी म्हटले। ही घटना महाराष्ट्राला शोभणारी नाही, आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी त्यांनी केली। तसंच या प्रकरणात अजितदादांचा काही संबंध नाही असंही सुळे म्हणाले। वैष्णवी अगवडे आत्महत्या प्रकरणावरून उद्योगमंत्री उदय सामंत संतापलेत। जर ही आत्महत्या नसून हत्या असेल तर कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे असं वक्तव्य त्यांनी केले। नेतेगिरीच्या आड गुन्हेगारी लपवण्याचा काळ गेला, अन्याय करणाऱ्यांना माफी नाही असंही त्यांनी म्हटले। वैष्णवी अगवडेच्या मृत्यूवरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केलाय। ही आत्महत्या नसून हत्याच असल्याचं त्यांनी म्हटलंय। तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार आरोपींना पाठीशी घालतील असं वाटत नाही असंही त्या म्हणाल्या।